लाखिवली टीमला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सुमित कुमार गुंदवली विरुद्ध महाकाल मालजीपाडा या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्यामध्ये टॉस झाला आणि टॉस जिंकला सुमित कुमार आणि गुंदवली टीमने, ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते महाकाल मालजीपाडा या टीमला। दोन्ही टीम जर आपण विचार केला तर दोन्ही टीम मजबूत टीम आहेत। नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। माझ्या जोडीला समालोचन कक्षामध्ये आमचे स्कोरर राहुल तांगडी चांगली स्कोरिंग करताना, त्याच्या अगोदर आवाज तुम्ही ऐकला निशांत पाटील याचा आणि डॉक्टर गवळी सर हे सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपण बघतो समालोचन करण्यासाठी हे तीन यानंतर अर्णव एंटरप्राइजेस खारबाव विरुद्ध अलीमगड टीम, या दोन्ही टीमने लगेच आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे आहे। हे पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत, लक्षात घ्या। ओपनचा गट आहे हे लक्षात घ्या, कारण एका बाजूने आपण बघतोय मालजीपाड्याची टीम ॲक्शन मध्ये आहे, दुसऱ्या बाजूला गुंदवलीची टीम सुमित कुमार गुंदवली विरुद्ध महाकाल मालजीपाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते। दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत, केवल आणि समीर, दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत। समीर आपल्याला दिसतो स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर केवल आहे। पंचांचा होतो इशारा, मॅचला होते सुरुवात। दोन पंच दिसतात आपल्याला या मॅचसाठी। अशोक राऊत यांना विशाल नाईक, पहिला बॉल हो शॉटम पूल करत होता, फाईन लेगला बॉल जातोय, शॉर्ट फाईन लेगचा फील्डर थोडासा चुकतोय, लगेचच त्याचा फायदा उचलतात दोन्ही बॅटर आणि या पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज समीर। समीरचा जर आपण विचार केला तर एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हटला जातोय महाकाल मालजीपाडा टीमचा, एक महत्त्वाचा खेळाडू म्हटला जातोय समीर याला। दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली टीम ही सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाते। तर नक्कीच हा सामना एक रंगतदार सामना प्रेक्षकांच्या नजरेस येईल। अतिशय चांगलं आयोजन आपण बघतोय, स्वराज्य ग्रुप खाडी यांचे एक अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। ओ कोलवट टप्प्याचा बॉल यावेळेला बघितलं, बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातो, स्लिप मिड ऑफच्या दिशेने स्वतः आपल्या फॉल थ्रो मध्ये जातो, मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या सिंगलने टीमचं टोटल जाते स्कोर बोर्डवर 2 रन। दोन्ही सुद्धा बॅटरने सिंगलने आपलं खातं ओपन केलेलं आहे। 4 षटकाचा हा सुद्धा सामना आहे, लक्षात घ्यायचं। पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत। जर तुम्ही 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लावला तर तुमचा शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे। ओव्हर द विकेट ओ यावेळी स्टॉप एच आणि फाईन लेगचा जो फिल्डर होता तो सुद्धा चुकतो, लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल फरार होतोय बाउंड्रीच्या बाहेर। 4 रनसाठी चौकार। कमी हो समजू नका, कमी हो समजू नका, तुम्ही कमी हो समजू नका। आमच्या मामाच्या पुढे हिरो बी बघा, पडलाय आज तो फिका, पडलाय आज तो फिका हिरो। मात्र एज लागल्यानंतर विकेट किपरच्या मागे हा बॉल जातो, प्रयत्न जरूर केला होता शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरने, मात्र त्या ठिकाणी त्याच्या हातातून सुद्धा बॉल निसटतो आणि जातो लॉंग स्टॉपच्या बाहेर। 4 रनसाठी चौकार आणि या चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 6 रन्स। चांगलं टोटल म्हणू शकतो आपण पहिल्या 3 बॉलमध्ये महाकाल मालजीपाडा टीमचे। पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर फलंदाज सज्ज होतोय बंटी, स्ट्राईक एंडवर आहे समीर, एक अतिशय चांगला फलंदाज आहे समीर महाकाल मालजीपाडा टीमचा। चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे मालजीपाडा टीममध्ये सुद्धा। नक्कीच एक मोठं टोटल उभारण्याचा प्रयत्न केला जाईल महाकाल मालजीपाडा टीमकडून। आपटून टाकला ह्या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा मिस्की हुक शॉट, मात्र कॅपमध्ये हा फटका होता, बॉल सरळ निघून जातो लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर। लगातार दुसऱ्या बॉलवर येतोय हा चौकार।
यस वेलकम एके अल्पेश कारभारी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या खासदार चषकमध्ये. जबरदस्त आयोजन, भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण बघतो या खार्डीच्या ग्राउंडवर. हो, यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, खाली राहिला बॉल, डॉट होतोय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर महाकाल मालजीपडा टीमचा स्कोर झालेला आहे 14 रन, कुठलाही विकेट न गमावता. हे टोटल जे आहे एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. 4 षटकाच्या सामन्यामध्ये सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकले समीरने. एक अतिशय चांगला तंत्रशुद्ध फलंदाज म्हटला जातो समीर याला. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळेस टेनिस क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतो समीर. यस, यानंतर जी मॅच होईल ती म्हणजे झरीमरी आलिमगर आणि अर्णव एंटरप्राइजेस खारबाव दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी संपर्क साधायचा आहे. झरीमरी आलिमगर आणि अर्णव एंटरप्राइजेस खारबाव ही दुसरी मॅच आपण बघतोय आजच्या नाईटमधली. आज बघितलं आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. माननीय श्री योगेशजी म्हात्रे, आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ पार पडताना दिसला आणि त्यांच्या जोडीला इतर सर्व मान्यवर होते. ही दुसरीच मॅच आपण बघतोय. माननीय श्री सुरेश म्हात्रे, सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक जबरदस्त आयोजन. बॉलिंग मार्कवर येतोय राहुल, येतोय आमच्या समोरच्या कक्षामध्ये सुद्धा राहुल तांगडी आहे स्कोरिंग करण्यासाठी. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल राहुल. पंच काहीतरी सूचित करतात. विकेट किपर थोडीशी माहिती घेईल पंचांकडून. पॉवरप्लेचं बंधन नसेल, मात्र 4 फिल्डर 30 या सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दिसतात, ज्यामध्ये आपण बघू शकतोय एक शॉर्ट फाईल्ड, एक शॉर्ट थर्डमॅन, एक पॉइंटला फिल्डर आणि एक शॉर्ट कव्हरच्या दिशेने फिल्डर आपल्याला दिसतोय. बाकी सगळे फिल्डर बाउंड्रीच्या दिशेने आहेत. लेफ्ट आर्मने आहे. ओ ब्लॉकलमध्ये बॉल, अपील लेग बिफोरची, मात्र पंच सहमत नाही आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा होता. अतिशय चांगली डिलिव्हरी. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकला होता. स्विंगिंग यॉर्कर होता. बीट होतोय बॅटर. आपण बघितलं केवलने आत्तापर्यंत 2 बॉलचा सामना केलेला आहे आणि 2 बॉलमध्ये फक्त 1 धाव बनवली. आणि दुसऱ्या बाजूने तर आपण बघितलं तर 5 बॉलचा सामना करून जवळ 13 ओव्हर बॅटिंग करताना दिसतोय बॅटर समीर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा राहुल. ओ आणि शॉट, कमजोर बॉलचा पुरेपूर समाचार. बॉलला पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. आणि या एक अतिशय जबरदस्त उत्तुंग षटकार केबलच्या बॅटमधून येतोय. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 20 रन 20 विदाउट लॉस. सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे महाकाल मालजीपाडा या टीमची. ओ पुन्हा एकदा पिक केलंय. काय जबरदस्त, आणखीन एक जबरदस्त धमाका केबलच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय केबल. आहे ती स्ट्रॉंग झोन आहे केबलचं. त्याच दिशेने 2 मोठे फटके केबलच्या बॅटमधून आलेले आहेत. हो, ह्या वेळेला बघितलं हा सुद्धा बॉल लेग स्टंपवर होता. पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्डिंग आणि बॅकअप नाही होऊ शकणार. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्रीच्या बाहेर. काय इशारा असेल पंचांचा? अडवला गेलेला आहे का बॉल? या ठिकाणी चेक केलं जाईल नक्कीच. 3 रन
यस, पंचांचा इशारा होतोय, हा येतोय चौकार. 2 षटकारानंतर येतोय चौकार. कार्यासाठी जबरदस्त बॅटिंग चालू आहे महाकाल माजीबडा टीम कडून, खास करून समीर आणि केवल या दोन्ही बॅटर कडून. ओ, आणखीन एक स्ट्राइक केलं या बॉलला, पाठवून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. या षटकातला हा तिसरा षटकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 38 रन, 38 रन्स. बघितलं तर महागड षटक मागचं पडलं राहुल याचं. राहुलने विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्यावेळेस विकेट टू विकेट गोलंदाजी झाली त्यावेळेस त्या बॉलवर जबरदस्त अटॅक चढवला केवलने. सगळेचे सगळे बॉल केवलने फेस केले आणि मागच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज राहुल यांनी. अतिशय महागड षटक. नवीन बॉल पुरवायचा आहे मैदानामध्ये. स्कोर जर आपण बघितला स्कोर बोर्डवर 38 रन, कुठलाही विकेट न गमावता चांगली पार्टनरशिप होताना दिसते आपल्याला महाकाल मालजीपडा टीमसाठी. समीर आणि केवल या 2 फलंदाजामध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. 2 पंच आपण बघतोय या सामन्यासाठी. अशोक राऊत यांना नाईक, विशाल नाईक सर दोन्ही सुद्धा बांदरचे हे पंच आहेत. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक जबरदस्त भव्य आणि दिव्य आयोजन आपण बघतोय. येस हेमंत, आम्ही थोडंसं स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम अजय तांगडी आपण आपल्या शुभ हस्ते किरणजी पाटील मालजीपाडा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. किरणजी पाटील मालजीपाडा यांचं स्वागत आणि सन्मान मोहन तांगडे आपण करायचं आपल्या शुभ हस्ते. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मानाबरोबर मॅच सुद्धा आम्ही सुरू ठेवणार, मात्र मॅच सुरू ठेवायची आहे पंचांनी. बॉलिंग मार्कवर येतोय रोश येतोय बॉलिंग मार्कवर तिसरं षटक टाकण्यासाठी. पहिला बॉल रोश याचा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल होता. वाईटचा इशारा पंच अशोक राऊत सर यांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल, स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 39 रन्स, 39 विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल महाकाल मालजीपाडा टीमचे. दोन्ही सुद्धा बॅटर आपण बघतो चांगली बॅटिंग करताना दिसतात. केवलने अटॅक चढवला होता मागच्या ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक चढवला होता समीरने. पुन्हा एकदा दिसतो आपल्याला समीर स्ट्राईक एंडवर. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय. शॉर्ट मिड विकेट लावलं जातंय. एक खाऊ करणारा एक लॉंग ऑन आहे, त्यानंतर एक डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर रोश. पुन्हा एकदा भरपूर बाहेर बॉल.
पंचांचा इशारा वाईटचा होतोय. आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 40 वर. कंट्रोल नाहीये, टेम्परामेंट नाहीये गोलंदाजीमध्ये रोशियाच्या. जर बघितलं आपण लगातार 2 बॉल वाईट टाकलेले आहेत रोशियाने. कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं आणखीन ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करावी लागेल. आणखीन बॉलला आतमध्ये घ्यावा लागेल गोलंदाज रोशियाला. यावेळेस एज लागली. बॉल गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर होता 30 सर्कलच्या आतमध्ये. फिल्डिंग चांगली होते. मात्र एक सिंगल कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 41 रन्स. तिसरीच ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि स्कोर अतिशय चांगला झालेला आहे आत्तापर्यंत. आणि अशाच प्रकारे जर स्कोर आला तर नक्कीच जवळजवळ 70 पेक्षा जास्त टोटल आपल्याला प्रोजेक्शन स्कोर दाखवला जातोय स्कोर बोर्डवर. रोश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्विच हिट करायचं होतं या वेळेला. चांगला बॉल थोडासा पुढे खोलात टाकला होता हा बॉल. चुकतो फलंदाज. डॉट बॉल. प्ले अँड मिस. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग. एक शॉर्ट मिड विकेटला फिल्डर. त्यानंतर आपण बघतो डीप मिड विकेट आहे. त्यानंतर एक काऊ कॉर्नर. एक अटॅकिंग बॅटिंग. थोडासा बॉल स्लॉट मध्ये होता आणि जसा बॉल स्लॉट मध्ये मिळाला पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये केवलने. 47 वर जातो स्कोर. हो 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 काय जबरदस्त हिट. स्लॉक केला पुन्हा एकदा बॉलला आणि पाठवून दिलं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सरळ सारनसडी षटकार. स्ट्रोक केलं होतं बॉलला आणि सरळ पाठवून दिलं बाउंड्रीच्या बाहेर. लगातार आणखीन 2 षटकार मारतोय आणि हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण होताना दिसते महाकाल मालजीपाडा टीमची. 53 वर कुठलाही विकेट नाहीये. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत. वैयक्तिक आपण बघितलं तर 37 वर बॅटिंग करतोय केवल. अटॅकिंग बॅटिंग. असं वाटतं की हाफ सेंचुरीच्या नजदीक आलेला आहे. पूर्ण करेल का नाही बघायचं आहे. यावेळेला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल. पुन्हा एकदा स्लॉक करायचं होतं. चुकतोय फलंदाज. एक चेकी सिंगल. थोडीशी रिस्की सुद्धा होती. सिंगल लेग बाईटचा इशारा होतोय. पंचांचा एक अतिरिक्त धाव मिळते आणि स्कोर जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 54 रन्स. 54 विदाउट लॉस. खरोखरच अतिशय चांगली अटॅकिंग बॅटिंग झालेली आहे या ठिकाणी. आपण बघतोय सुमित कुमार गुंदवली टीम समोर खेळत असताना महाकाल मालजीपाडा टीमची मोठ्या स्कोरकडे वाटचाल करताना दिसते महाकाल मालजीपाडा टीम. दुसऱ्या इनिंगमध्ये थोडंसं कठीण जाऊ शकेल गुंदवली टीमला. फुटॉस बॉल दिशा दाखवली मात्र फिल्डर आहे. प्रोटेक्शन आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये चांगली फिल्डिंग. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यस. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशननी या स्पर्धेचं आयोजन केलेले. आजची ही पहिलीच रात्र आपण बघतोय. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला आणि पहिला सामना सुद्धा अटीतटीचा सामना पाहायला मिळाला ज्यामधून कानाई स्पोर्ट पाय टीम जिंकलेली दिसली. पहिल्या मॅचमध्ये पराजित केलं ते जे हनुमान लाखिवली टीमला. आणि ही दुसरीच मॅच आपण बघतोय महाकाल मालजीपाडा विरुद्ध सुमित कुमार गुंदवली या 2 टीममध्ये. शेवटचं षटक टाकण्यासाठी अगदी आपण बघितलं तर वेळेवर ही षटकं टाकलेली आहेत. बॉलिंग करत असताना गुंदवली टीमने 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत आणि अगदी वेळेवर ही 3 षटकं पूर्ण केलेली आहेत. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाजी मार्कवर यावेळेस रोहित येतोय. चौथा गोलंदाज. यावेळेला थोडासा लेग कटर बॉल होता रोहितचा. मिड विकेटच्या दिशेने येतोय. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग होते. स्ट्राईक रोटेट होईल. एक सिंगल कंप्लीट करून स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 56 रन्स. 56 विदाउट लॉस. काय चांगली पार्टनरशिप झालेली आहे 2 बॅटरमध्ये पहिल्या विकेटसाठी. समीर आणि केवलमध्ये. केवल खेळतोय वैयक्तिक 37 वर आणि 15 वर खेळतोय समीर. दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करताना दिसतात. पुन्हा बॉलिंग मार्कवर 5 बॉल अंतिम शेष आहेत. तर हे बघायचं आहे या ठिकाणी की आपली हाफ सेंचुरी पूर्ण करेल का केवल. थोडंसं दूर आहे आपल्या हाफ सेंचुरी पासून. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर रोहित. चांगला फटका आहे आणि गॅप मध्ये सुद्धा आहे. कुठली संधी नाही फिल्डरला. प्रयत्न होता मात्र अडवू शकला नाहीये.
तिथला फिल्डर आणि बॉल निघून जातोय चौकाराच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हुक केलं मिस्की. हुक शॉट फाईन लेगच्या दिशेने बॉल जातो. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. 2चा कॉल आहे. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते. ती केवळ याची की समीर याची. बघूया कोणता. एक सिंगल कंप्लीट. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 63 रन्स, 63 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. 62 रनची समीर आणि केवल या 2 फलंदाजामध्ये पहिल्या विकेटसाठी. 2 बॉल शेष. 42 वर बॅटिंग करतोय केवल. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा रोहित. यावेळेला स्वीप केल्या बॉलला. फिल्डर आहे. थोडासा फ्लंबल झाला. थोडंसं प्रेशर होतं या ठिकाणी डीप मिड विकेटच्या फिल्डरवर. कारण जाणलं होतं की स्ट्राईकवर पुन्हा एकदा धावेल केवल आणि तेच झालंय. थोडीशी मिसफिल्डिंग झाली. त्याचा लगेच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 65 रन्स आणि 44 वर जाऊन पोहोचलेला आहे फलंदाज केवल. शेवटचा बॉल शेष. शेवटच्या बॉलवर षटकार जर ठोकला तर नक्कीच हा सुंजे पूर्ण करू शकेल. कारण क्रिकेटमध्ये मागच्याच डॉट बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल चुकतोय. लाईनमध्ये नव्हता आणि यावेळेस ओव्हरची होते समाप्ती. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना महाकाल मालजीपाडा टीमचा स्कोर झालेला आहे 65 रन्स आणि 66 रनचा टार्गेट ठेवलेला आहे सुमित कुमार गुंदवली टीमसमोर ही मॅच जिंकण्यासाठी. जाऊया आपण टॉसकडे. अर्णव एंटरप्राइजेस खारभाव तसेच जनेमरी आलिमगर दोन्ही कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. आमच्या अर्के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस फॉक्स मध्ये आपण यायचं आहे. दोन्ही कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल. अर्णव एंटरप्राइजेस खारभाव संघ कॅप्टन यायचं आहे.
जरीमरी अलिबाग संघाचे कॅप्टन आलेले आहेत. अर्णव एंटरप्राइजेस संघ कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल आहे, अन्यथा आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. आमचे मान्यवर महेंद्रजी मुकादम असतील, माजी उपसरपंच रोशन भालेकर, बायदाची मुकादम वसंतजी भालेकर, तसेच रुपेश मडवी, हे 5 मान्यवर यांच्या उपस्थित टॉस होईल. सर्वांना विनंती आहे, आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये इथे RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स आमच्या पायगाव गावचे 5ही मान्यवर समाजसेवक, सामाजिक कार्यक्रम म्हणता येईल. महेंद्र मुकादम, भाईदास मुकादम, वसंत भालेकर, रुपेश मडवी, तसेच माजी उपसरपंच रोशन भालेकर त्यांच्या उपस्थित टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? अर्णव एंटरप्राइजेसचे कॅप्टन, त्यांचं मन आहे छापा, आणि टॉसही त्याने जिंकलेला आहे. मी सर्व मान्यवरांचा विशेष आभार व्यक्त करते. टॉससाठी आलात, पुन्हा एकदा आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपलं कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय आहे? फिल्डिंग करणं. कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? कारण मधल्या काळामध्ये काही स्पर्धा झाली नव्हती खरं तर, पण 5वं पर्व आहे आणि आतापर्यंत 4 स्पर्धा, अतिशय नामांकित स्पर्धा झालेल्या आहेत. हे 5वं पर्व आहे आणि ही स्पर्धा खूप डिसिप्लिनरी असणार आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतं आणि ग्राउंड एकदम ओके आहे आणि इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल आभार. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? 4 षटकांची मॅच आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, साधारण किती धावांपर्यंत थांबवल्यानंतर तुम्ही पुन्हा बॅटिंग करताना विजय मिळू शकता? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जास्त अपेक्षा कोणाकडनं असतील? कारण इनिशियल ओव्हरमध्ये कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं अपेक्षा असतील ते अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? सागर कारभारे आणि विनीत मुकादम. कंप्लीट टीम खेळणार आहे? अर्णव एंटरप्राइजची काही कोणाची उणीव असेल? नाही, कम्प्लीट टीम असेल. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आलिमगड संघ आज कंप्लीट टीम असणार आहे? हो, नक्कीच. बॅटिंग करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही अर्णव एंटरप्राइज प्रेशर बिल्डअप करू शकता? 45 ते 50. आलिमगड संघ सध्या जबरदस्त फर्मात आहे, पण ही स्पर्धा कशी, मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? अजून तुम्हाला खेळायचं आहे, पण कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? कारण कित्येक मेगा इव्हेंट्स तुम्ही खेळतात. ग्राउंड तर खूप छान आहे, खेळायला संधी दिली त्यांचे आभार. किती धावांपर्यंत साधारण जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 45 ते 50 धावा. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती अर्थात GCAची मॅच असेल. अर्णव एंटरप्राइजेस विरुद्ध जरीमेरी आलिमगड. अर्णव एंटरप्राइजेस संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जरीमेरी आलिमगड संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. तत्पूर्वी पहिला अनाउन्समेंट होईल. या स्पर्धेचा नियम आहे, ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. जय महाकाल मालजीपाडा संघ जो 12th मॅन आहे त्याचे ड्रेसिंग एक समान नाही आहे, त्यामुळे जय महाकाल मालजीपाडा संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. याची नोंद आमच्या स्कोररने घ्यायची आहे. त्यानंतर आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम महेंद्रजी मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. महेंद्रजी मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अजय तांगडे आपण आपल्या शोभा असतील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यामध्ये नेहमीच ज्यांचा सहभाग दिसतोय, खास करून ओम साई पालखी मंडळामध्ये त्यांचं एक महत्त्वाचा वाटा आहे. त्यानंतर रोशन भालेकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत पायगाव यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे सुद्धा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतात. अजय तांगडे आपण त्यांनाही सन्मानित करायचं आहे. रोशन भालेकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत पायगाव.
त्यानंतर भाईदास मुकादम जे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि खास करून उन्नती संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. पायगावचा जो पहिला संघ जो होता खेळायचा, उन्नती संघ पायगावाचा संघ होता, तर त्या संघाचे ते अष्टपैलू खेळाडू होते, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज होते. भाईदास मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान अजय तांगडे आपल्या शुभ हस्ते करत आहेत. त्यानंतर वसंत बालेकर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मोहन तांगडे आपण करायचं आहे. सामाजिक कार्यामध्ये यांची नेहमीच सहभाग असतो. तशी माजी शाखा प्रमुख शिवसेना वसंत बालेकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर रुपेश मडवी हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रुपेश मडवी आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. उपशाखा प्रमुख आहेत रुपेश मडवी, यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उपशाखा प्रमुख पायगाव यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. निशांत पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे सहकारी समालोचक. धन्यवाद गवळी सर. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. जय पहिला षटक या मॅचमध्ये हाताळतो आहे. हो, अगदी पाहिला तर फुलटॉस चेंडू होता, चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये चेंडूला खेळला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु इथे धावबाची संधी आहे. धावबाच्या स्वरूपात इथे पहिली विकेट या मॅचमध्ये, फलंदाज बाद. अर्णव एंटरप्राइजेस संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. अर्णव एंटरप्राइजेस खारभाव संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. फुलटॉस चेंडू होता, चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज पुढे आले होते रोष, आणि धावबाच्या स्वरूपात या मॅचमध्ये ते बाद झालेत. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर धाव फलकावरती जाऊन पोचले आहे ती 9 या आकड्यावरती. 66 धावांचं मोठं टार्गेट या मॅचमध्ये. सुमित कुमार गुंदवली या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली होती, परंतु रोष भोईर बाद झालेत धावबाच्या स्वरूपात पहिली विकेट या मॅचमध्ये. परंतु इथे जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 66 धावांचं मोठं टार्गेट. इथून सातत्याने मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागेल. नवीन फलंदाज रितेश मैदानावरती दाखल होत आहेत, परंतु स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बंटीला पाहताय. जयची गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे या षटकामध्ये. सुरुवातीला 2 चेंडू डॉट, तदनंतर षटकार आला, तदनंतर चांगला कमबॅक करतो या षटकामध्ये गोलंदाज जय पाटील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट, फुलटॉस बॉल. यावेळेस मोठा फटका मिड विकेट मध्ये, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज बंटीच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू होता आणि मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे जबरदस्त एक्झिक्यूट केला होता या बॉलला आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती, परंतु 2 धावा पॅनल्टीच्या जय महाकाल मालजीपाडे या टीमला, त्यामुळे सुधारित धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा तुम्ही या मॅचमध्ये पाहतात. म्हणजेच बरोबर सरासरी मेंटेन आतापर्यंत सुमित कुमार गुंदवली या संघाने या मॅचमध्ये केलेले आहे, कारण 16.50च्या सरासरीनं या मॅचमध्ये अगदी धावा करायच्या होत्या. आणि इथे जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा तुम्ही या मॅचमध्ये पाहताय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश जाधव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. इथून देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. सुमित कुमार गुंदवली हा संघ देखील बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो, परंतु या मॅचमध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल.
खोलवर टप्प्याने चेंडू होता समोरच्या दिशेने लॉंग ऑनला केलेत फिल्डर डाऊन द बॉल इथे कंप्लीट केली आहे कॅच आदेश पाटीलनं इथे टिपलाय झेल आणखीन एक धक्का या मॅच मध्ये गुंदवली या टीमला बसतोय फलंदाज बाद रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याने चेंडू होता लॉंगॉनला हा फटका खेळला होता डिग आउट केला होता या चेंडूला परंतु लॉंगॉनला जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग चांगला झेल कंप्लीट केले आदेश पाटील एक जबरदस्त फिल्डर पाहायला मिळतोय जय महाकाल मालजीपाडा या संघाचा फलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो परंतु फिल्डिंग करत असताना चांगला एफर्ट्स त्याचा पाहायला मिळाला आणि अजून एक धक्का या मॅचमध्ये सुमित कुमार गुंदवली या टीमला बसला चांगली गोलंदाजी करतायत रुपेश पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली खोलवर टप्प्याचा चेंडू त्यांचा पाहायला मिळाला आणि इथे फलंदाज रितेश देखील या मॅचमध्ये बाद झालेत नवीन फलंदाज मैदानावरती पल्लव हा फलंदाज दाखल होतोय हा प्रकार होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु ज्या उंचीसाठी पल्लव खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती इथे चेंडू आलाय डॉट सुरुवातीच्या 2 चेंडूवरती प्रभावित केलंय रुपेश जाधवनं चांगली गोलंदाजी करतायत पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि तदनंतर गतीमध्ये परिवर्तन देखील केलं आणि इथे जर पाहिलं ना तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय प्रत्येक डॉट चेंडू या मॅचमध्ये दबाव निर्माण करून देईल गुंदवली या संघावरती आणि इथून जर पाहिलं तर चांगलीच बॅटिंग करावी लागेल आणखीन एक चेंडू डॉट इथे काय गोलंदाजी करतायत टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी रुपेश जाधव करतायत आपल्या संघासाठी कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा परंतु या षटकामध्ये सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवला इथे चर्चा केली जाईल मैदानावरती एका बाजूला जर पाहिलं तर बंटी एक चांगला फलंदाज आहे त्यांनी जरूर चर्चा केली पल्लव सोबत परंतु पल्लवला या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर बॅटिंग चांगली करावी लागेल यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न फाटका फसलाय आणखीन एक चेंडू डॉट येतोय व्हेरिएशन जबरदस्त आहे या गोलंदाजाकडे सुरुवातीचा चेंडू जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा तदनंतर पाहिला तर थोडासा मागे ठेवला होता आणि इथे जर पाहिला तर हाफ ट्रॅकर होता बाउन्सर अगदी होता पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने काय गोलंदाजी करतायत व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते रुपेशच्या माध्यमातून फुलटॉस बॉल मिड विकेटला हा फटका खेचलाय फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतात वाह काय कॅच कंप्लीट केलाय जबरदस्त झेल इथे कंप्लीट केलाय आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय सुमित कुमार गुंदवली या टीमला 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता ताकद झोकता आली नव्हती या फटक्यामध्ये थोडेसे बॅकफुटला देखील गेले होते हा स्ट्रोक खेळण्यासाठी परंतु टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते मिस टाइम फटका होता मिड विकेटला काही कम्मालीचा झेल टिपलाय त्या ठिकाणी फिल्डरनं जय होते आणि जयच्या माध्यमातून चांगली कॅच पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये जयनं जर पाहिलं तर धावा दिल्या परंतु फिल्डिंग करत असताना चांगला एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते जय महाकाल मालजीपाडा संघ पालघर जिल्ह्यातील अगदी जर पाहिलं तर वसई तालुक्यातून हा संघ या ठिकाणी दाखल झालाय परंतु पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना इम्प्रेस करतोय विथ द बॅट या संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय परंतु गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये रुपेश जाधव देखील इम्प्रेस करतायत अफलातून गोलंदाजी नवीन फलंदाज हर्षल यावेळेस देखील आणखीन एक चेंडू डॉट येतोय वा काय गोलंदाजी केली या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी कारण आता जर पाहिलं तर इथे देखील चेंडू डॉट आलाय 2 विकेट आणि इथे मेडन ओव्हर देखील पाहायला मिळते कारण या षटकामध्ये धावाच आल्या नाही शांत ठेवले फलंदाजांना आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर सर्वोत्कृष्ट षटक या गोलंदाजाचं राहिलं यस प्रसादजी तांगडी यांचं आगमन झालेलं आहे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम अँड सुस्वागतम काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली रुपेश जाधव अफलातून गोलंदाजी केली चर्चेमध्ये असलेलं नाव आहे मालजीपाडा संघासाठी खेळत असताना त्याने इम्प्रेस केलं खरं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि तिथून कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक रुपेश जाधवने केलाय अफलातून वैविध्यपूर्ण विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली व्हेरिएशन भन्नाट होतं आणि खरं तर जर पाहिलं ना तर रुपेश जाधव गोलंदाजी करण्यासाठी जाणले जात आहेत आणि आज संघाला त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती केवल पाटील हा गोलंदाज मैदानावरती दाखल झाला परंतु स्ट्रायकिंग एंडला बंटी या फलंदाजाला तुम्ही पाहताय इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण या मॅचमध्ये भरपूर साऱ्या धावा बनवायच्या आहेत आता येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी
49 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती केवल पाटील ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पहिला तर स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी पंचांकडे अशाल बुद्ध नजरेनं पाहिलाय, परंतु इथे जर पाहिलं ना तर काय धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज हर्षल बाद होत आहेत. जबरदस्त चेंडू होता, खोलवर टप्प्याला चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न देखील फलंदाजांनी केला होता आणि धावबाच्या स्वरूपात इथे विकेट मिळाली. बॅकफुटला गेल्या पूर्णपणे सुमित कुमार गुंदवली या संघ या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली, 17 धावा, परंतु रुपेश जाधवच्या षटकामध्ये धावाच आल्या नाही. अफलातून गोलंदाजी त्याची राहिली. असं वाटलं होतं की दोन्ही फलंदाज अगदी जर पाहिलं तर पर्यटक म्हणून मैदानावरती आलेत काय, कारण त्यांच्या बॅटमधून धावाच आल्या नव्हत्या, फक्त उभे राहिले होते. आणि तिथे जर पाहिलं ना तर त्या षटकामध्ये 2 विकेट आणि एक देखील धाव खर्च केली नव्हती. आणि या षटकाची सुरुवात करत असताना केवलनं देखील इम्प्रेस केलंय. पहिला चेंडू अगदी जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा होता आणि तिथून स्वीप करण्याचा प्रयत्न बंटीने केला, तो अपयशी ठरला, परंतु धाव घेत असताना या मॅचमध्ये हर्षल बाद झालाय. नवीन फलंदाज दर्शन मैदानावरती दाखल होतोय. येणारे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. इथून मोठे फटके सातत्याने खेळावे लागेल, निरंतर आणि सातत्यानं इथे मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याला चेंडू इथे देखील पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न झालेलाच नाही आहे, परंतु इथे देखील चांगला चेंडू. मागील 8 चेंडू जर पाहिले ना तर डॉट आलेत, निर्धाव आलेत, धावाच आल्या नाही. या मॅचमध्ये रुपेश जाधवनं मोमेंटम क्रिएट केला, कारण 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, परंतु गोलंदाजी करत असताना लाजवाब त्याची गोलंदाजी, परंतु केवल देखील इम्प्रेस करतोय. मागील चेंडूवरती जरूर एक धाव आली, परंतु एक्स्ट्रा स्वरूपात ती धाव होती. आणि इथे जर पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, कॉलिंग दोन्ही फलंदाज खराब कॉलिंग होती, परंतु फिल्डिंग खराब राहिली दीपेशच्या माध्यमातून आणि सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 18 या आकड्यावरती. जय महाकाल मालजीपाडा हा संघ तुम्ही पाहताय. खरं तर यंदाच्या हंगामामध्ये या संघाची कामगिरी देखील चांगली राहिलेली आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हा संघ खेळत असतो, परंतु खुल्या गटामध्ये अगदी जर पाहिलं तर एक गाव एक संघाच्या फॉर्मॅटमध्ये देखील हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. हो, इथे पाहिलं तर लॉंग ऑफला मोठा फटका, आदेश पाटील डाऊन द बॉल, इथे चुकी होणार नाहीये. डीपलाय आणखीन एक झेल, फलंदाज बाद. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत गोलंदाज. इथे विकेट मिळाली, फलंदाज बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज बंटीने देखील केला, अपयशी ठरले, परंतु फिल्डिंग सेटअप कमालीचा होता. लॉंग ऑफला आदेश पाटील होते आणि त्यांच्याच माध्यमातून चांगला झेल कंप्लीट केला या मॅचमध्ये. जबरदस्त गोलंदाजी आणि फिल्डिंग देखील चांगली जय महाकाल मालजीपाडा या टीमची आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, अजय हा फलंदाज, परंतु इथे जर पाहिलं ना तर मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. एकतर्फी सामना मैदानावरती सुरू आहे असंच वाटतं, कारण गोलंदाजी करत असताना सुमित कुमार गुंदवली संघाची गोलंदाजी खराब राहिली. केवलनं विथ द बॅट अफलातून बॅटिंग केली, त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आल्या, परंतु गोलंदाजी करत असताना देखील केवल इम्प्रेस करतोय. याही षटकामध्ये तो धावा खर्च करत नाही आहे आणि विकेट देखील घेतोय. अफलातून खेळ जय महाकाल मालजीपाडा या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु वेळ जास्त खर्च करू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नाईटची स्पर्धा आपण खेळतोय, त्यामुळे वेळेवर खेळणं फार गरजेचं आहे. राऊंड विकेट अजयच्या विरोधात फुलटॉस बॉल, इथे मोठा फटका अजयच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय, षटकार. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता आणि काय जबरदस्त एक्झिक्यूट केला. या बॉलला मिड विकेटला सरळ पाठवलाय आणि भरपूर वेळानंतर आपण एक मोठा फटका या मॅचमध्ये पाहतोय. तो फटका आलाय अजयच्या बॅटमधून. व्हेरी फर्स्ट बॉल तो फेस करत होता आणि चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आणि 7 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती. इथे देखील अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, फिल्डर आले तिथे. वाह, आणखीन एक चांगला दर्जेदार कॅच पाहायला मिळतोय. फलंदाज अजय बॅक टू द पेव्हिलियन.
जी पाहायला मिळते इथे देखील पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजयने केला. लॉंग ऑफला रुपेश होता. येणारे आता मात्र 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. जर पाहिलं ना 42 धावा, 7 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. इथून जर पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. जबरदस्त खेळ आतापर्यंत राहिलाय जय महाकाल मालजीपाडा या संघानं पूर्णपणे सुमित कुमार गुंदवली या टीमला डॉमिनेट केला. फलंदाजी करत असताना अफलातून सुरुवात राहिली. समीर राऊत आणि केवल पाटील या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली. खरं तर चांगली सुरुवात करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज जाणले जात आहेत आणि अगदी त्यांच्याच माध्यमातून चांगली सुरुवात आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना रुपेश जाधवचं निर्धाव षटक आणि त्या षटकामध्ये आलेल्या 2 विकेट अगदी चर्चेमध्ये राहिले या मॅचमध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना चांगल्या लेंथवरती हा चेंडू तुम्ही पाहताय. अँगल बनवला आणि तदनंतर पाहिलं तर फलंदाज पाहतच राहिले. त्यांच्या आवाक्याबाहेर हा चेंडू होता आणि ते जर पाहिलं तर सनीच्या माध्यमातून आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सनी बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर आहे तिथे. काऊ कॉर्नर फेस मध्ये आणखीन एक विकेट या मॅच मध्ये मिळते. फलंदाज बाद. फलंदाजांची भंबेरी उडवली आहे गोलंदाजानं असंच म्हणावं लागेल. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु अपयशी ठरतायत. मोठा फटका खेळू देत नाही आहेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. विकेट हॅट्रिक जर सनीने घेतली ना या मॅचमध्ये तर आदित्य तांगडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. जय महाकाल मालजीपाडा संघ मैदानावरती खेळतोय आणि आतापर्यंत त्या संघाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. फलंदाजी करत असताना अगदी जर पाहिलं तर डॉमिनेट केलं. 65 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 66 धावांचं मोठं टार्गेट या मॅचमध्ये. परंतु सुरुवात चांगली केली होती सुमित कुमार गुंदवली या संघानं. पहिल्या षटकामध्ये 17 धावा परंतु रुपेश जाधवचं दुसरं षटक या मॅचमध्ये निर्णायक राहिलं. त्या षटकामध्ये धावाच आल्या नाही परंतु या षटकामध्ये जर पाहिलं ना तर सनी देखील इम्प्रेस करतायत कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी एकही धाव या मॅचमध्ये खर्च केलेली नाही आहे आणि एक महत्त्वाची विकेट देखील घेतलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सनी. हो यावेळेस मोठा फटका. इथे बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. तर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न इथे जर पाहिलं तर फलंदाज करतायत. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज आणि इथे टॉप एज लागलाय. त्या ठिकाणी फिल्डर आलेत. चांगला झेल कंप्लीट केलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. सुमित कुमार गुंदवली या टीमला फलंदाज बाद. टीमला 500 रुपयाचं पारितोषिक कारण खूप चांगली कामगिरी या मैदानावरती या संघाची पाहायला मिळते. सनी देखील इम्प्रेस करतायत. त्यांच्या माध्यमातून देखील दुसरा विकेट या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज विघ्नेश मैदानावरती दाखल होतोय. यावेळेस पाहिलं तर व्हाईट बॉल ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर चेंडू पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर धावाच होत नाही आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 31 धावा सुमित कुमार गुंदवली या टीमच्या तुम्ही पाहताय. सामना अगदी त्यांच्या आवाक्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. 66 धावांचं मोठं टार्गेट आणि अशा कंडिशनमध्ये जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना पल्लवने खेळलेले डॉट बॉल. तदनंतर दर्शनने देखील भरपूर सारे डॉट चेंडू या मॅचमध्ये खेळले. रोशच्या बॅटमधून षटकार आला परंतु तो देखील डॉट चेंडू खेळला होता आणि तिथून जर पाहिलं ना तर दबाव निर्माण झाला सुमित कुमार गुंदवली या टीमवरती आणि इथे जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटला गेला हा संघ या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. सनी राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय.
या षटकामध्ये त्याने देखील कमी धावा खर्च केल्यात, परंतु जास्त वेळ खर्च करू नका. पंचांना देखील विनंती आहे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नाईट स्पर्धा आपण खेळतोय, 4 षटकांचे सामने, त्यामुळे वेळेवर पूर्ण करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. राऊंड विकेट. खोलवर टप्प्यात चेंडू आहे. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा अँगल बनवला. गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. फलंदाजाचा फुटवर्क चालत नाही आहे, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. आणि सुमित कुमार गुंदवली संघाची फलंदाजी जर पाहिली ना तर या मॅचमध्ये अपयशी ठरली आहे. त्यांच्या बॅटमधून जास्त धावा आल्या नाही. सनी पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस परत इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आलाय डॉट. सामना जिंकलाय जय महाकाल मालजीपाडा या टीमनं. अभिनंदन अभिनंदन. जय महाकाल मालजीपाडा. अडलक टपलक सुमित कुमार गुंदवली टीम. परंतु या मॅचमध्ये ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 44 धावा, अफलातून बॅटिंग त्याने केली आणि गोलंदाजी करत असताना देखील त्याच्या माध्यमातून 2 विकेट. अर्थातच तोच ठरला या मॅचचा हिरो. मिस्टर केवल पाटील ठरलेत या मॅचचे हिरो या व्यासपीठावरती. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण स्वीकारा. अर्णव एंटरप्राइजेस खारवाव संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे विनाविलंब. तसेच जय महाकाल मालजीपाडा संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच केवल पाटील. 44 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना 2 फलंदाज बाद केले. 7 धावा देऊन 2 विकेटसुद्धा घेतले. किफायती गोलंदाजी आणि 44 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळ केले आणि जे विजय साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. म्हणून केवल इज द मॅन ऑफ द मॅच. येस, भाईदासची मुकादम आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यानंतर माजी शाखा प्रमुख वसंत भालेकर आपण यायचं आहे. सर्वप्रथम जे मेडल आम्हाला स्पॉन्सर केले सौ नैना नितेश तांगडी या ग्रामपंचायत सदस्य आहेत, ग्रुप ग्रामपंचायत पायगाव खार्डीच्या. त्यांनी हे स्पॉन्सर केलेलं मेडल आपण करायचं आहे केवलसाठी. त्यानंतर आकर्षक ट्रॉफी ही आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे प्रेसिडेंट सुमित कुमार अँड कंपनी दिवे संघाचे श्री प्रवीण यशवंत पाटील यांनी ही द्यायची. वसंत भालेकर आपण आपल्या शुभ हस्ते. यस केवल, खूप खूप अभिनंदन. पहिलीच मॅच खेळलात आणि पहिल्या मॅचमध्ये 1 धावांचा डोंगर उभा केला, त्यामध्ये सिंहाचा वाटा. 44 धावांची अगदी विस्फोटक आणि विध्वंसक खेळ केली आणि त्यानंतर खूप चांगली गोलंदाजीसुद्धा बघायला मिळाली. कारण फक्त 7 धावा दिल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या. किफायती गोलंदाजी. कसं वाटते खेळताना, कसा अनुभव आला? खूपच छान वाटते. आयोजनसुद्धा खूप चांगलं आहे आणि आउटफील्ड वगैरे खूप चांगला आहे ग्राउंडचा. आणि माझ्या टीमनी माझ्यावर भरोसा दाखवला म्हणून माझ्याकडून ही केली झाली. सुरुवातीला जेव्हा आला बॅटिंग करण्यासाठी मनात आलं होतं की इतकी धावांची मोठी खेळी आपल्याकडनं होईल, असं काय आलं होतं मनात? कारण अतिशय सुंदर वातावरण आहे, थोडंसं गारवासुद्धा निर्माण झालेलं आहे आणि खेळासाठी अगदी सुंदर मैदान आहे. मनात असं काहीच नव्हतं, फक्त एवढंच मनात होतं का टीमला चांगल्या धावेपर्यंत पोहोचवायचं आहे. यस, खूप चांगलं ओपिनियन आहे. कारण चांगल्या धावा, मोठ्या धावसंख्या उभी करायची, प्रेशर बिल्ड